शाळा बंद आंदोलनात सहभागी व्हाल तर मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं 1 दिवसांचं वेतन कपात केलं जाईल असा इशारा शिक्षण संचालकांनी पत्रक काढून शिक्षकांना दिलेला आहे। दरम्यान या आंदोलनासंदर्भात शिक्षण मंत्री दादा भुसेंनी नेमकं काय आवाहन केलंय पाहूया। मी सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती आवाहन करीन की महाराष्ट्र शासन या विषयाच्या संदर्भामध्ये गंभीर आहे, सकारात्मक काय निर्णय करता येईल त्या दृष्टिकोनातून मार्गक्रमण करतो आहोत। आंदोलनाचा त्यांनी फेरविचार करावा, आंदोलन करू नये अशा प्रकारची विनंती। आणखी कोणाला काही चर्चा करायची असेल संघटनेच्या माध्यमातून तर आपण संवाद साधू शकतो। आता हा न्याय निवाडा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आहे आणि म्हणून सर्वच गोष्टी इथं बोलून होणार नाही। विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पिंक कॅम्पेनचा चेहरा असलेले डिझाईन बॉक्सचे प्रमुख नरेश अरोरा हे सुद्धा बहारीन इथल्या जय पवारांच्या लग्नाला जाणार नसल्याची माहिती आहे। मुंढवा जमीन प्रकरणी शीतल तेजवानीला झालेल्या अटकेमुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी नरेश अरोरा मुंबईतच थांबल्याची सूत्रांची माहिती आहे। तसंच राजकीय सल्लागार असलेल्या अरोरांवर राष्ट्रवादीनं नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकांची जबाबदारी दिल्याचीही माहिती आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांच्या नावे आरटीआय टाकला जात असल्याचा प्रकार समोर आलाय आणि यावर अंजली दमानियांनी ट्विटद्वारे काय म्हटलंय पाहूया। अंजली दमानियांच्या ट्विटमधले प्रमुख मुद्दे: माझं नाव आणि पत्ता वापरून खूप ठिकाणी आरटीआय टाकल्या जात आहेत आणि आता तर एक तक्रार लोकायुक्तांकडे पाठवण्यात आली आहे। मी ही तक्रार केलेली नाही। माझी अधिकाऱ्यांना विनंती आहे की मला एक कॉल किंवा मेसेज करून आधी जाणून घ्यावं। या लोकांना विनंती की माझं नाव वापरू नका, हिम्मत असेल तर स्वतः लढा आणि नसेल तर घरी बसा। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन दिल्लीमध्ये दाखल झालेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालम विमानतळावरती पुतीन यांचं स्वागत केलं। रशियन भाषेतील भगवद्गीतेची प्रत त्यांना भेट दिली। भगवद्गीता प्रेरणा देते असं ट्विटही नरेंद्र मोदींनी केलंय। युक्रेन युद्धानंतर पुतीन यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे। 23व्या भारत रशिया शिखर परिषदेला पुतीन उपस्थित राहणार आहेत आणि त्याआधी सकाळी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींना ते अभिवादन करणार आहेत। आज रशियासोबत व्यापार, आरोग्य, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ आणि धोरणात्मक सहकार्यासह 25 करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे। या भेटीअंतर्गत दोन्ही देशांचं सैन्य एकमेकांच्या लष्करी तळांचा, सुविधांचा, संसाधनांचा वापर आणि देवाणघेवाणीवर चर्चा करतील। अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारतावर रशियाकडून व्यापार न करण्यासाठी दबाव आहे आणि त्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पुतीन यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलंय। रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचा दौरा भारतासाठी का आणि कसा महत्त्वाचा आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। भारत रशिया संरक्षणासह तब्बल 25 करार या दौऱ्यादरम्यान शक्य होणार आहेत। ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बच्या पार्श्वभूमीवर तेल खरेदीवर चर्चा होईल। तेलाच्या बदल्यात कृषी उत्पादनं निर्यातीसाठी भारताकडून प्रयत्नांची शक्यता आहे। भारत रशियातील $60 अब्ज व्यापार तुटीवरती चर्चेची शक्यता आहे। नवीन पेमेंट प्रणाली तयार करण्यावर दोन्ही देशांमध्ये सहमतीची शक्यता आहे। तर व्लादिमीर पुतीन यांचा दौरा कसा असेल आपण पाहतोय। सकाळी 11 वाजता राष्ट्रपती भवनामध्ये औपचारिक स्वागत केलं जाईल। सकाळी 11:50 ते राजघाटावर गांधीजींना आदरांजली अर्पण करतील। दुपारी 1 वाजता हैदराबाद हाऊसमध्ये मोदींसोबत चर्चा होईल। दुपारी 3:40 भारत रशिया बिझनेस फोरममध्ये भाषण करतील। संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात मेजवानीचं आयोजन करण्यात आलंय।
परदेशी राष्ट्रप्रमुख भारतात आल्यावर त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेत्याला भेटू दिलं जात नाही असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय. पंतप्रधान मोदींवर राहुल गांधींनी निशाणा साधलाय. सरकारच नाही तर आम्हीही देशाचे प्रतिनिधी आहोत. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना तेही परदेश प्रमुखांसोबत विरोधी पक्षांना बैठकीसाठी बोलवत होते. तशी भारताची परंपरा आहे, मात्र त्या परंपरेचे पालन होत नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय. आजकल क्या होता है कि जो फॉरेन डिग्नेटरीज आते हैं या जब मैं कहीं बाहर जाता हूं तो सरकार उनको सजेस्ट करती है कि एलओपी से नहीं मिलना चाहिए. तो ये इनकी पॉलिसी है. ये हर बार करते हैं. जब मैं बाहर जाता हूं ये करते हैं, जब लोग यहां आते हैं मैं करता हूं. हमें मैसेज मिलता है कि हमें बताया गया है कि सरकार हमसे कहती है कि आपसे नहीं मिलना है. हिंदुस्तान को हम भी रिप्रेजेंट करते हैं. हाँ? सिर्फ सरकार नहीं रिप्रेजेंट करती है. तो सरकार नहीं चाहती कि ऑपोजिशन के लोग बाहर के लोगों से मिले. परभणी महापालिकेनं प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यांमधला घोळ दिवसेंदिवस वाढत चाललाय. परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये तर चक्क यूपी बिहारच्या जवळपास 67 मतदारांची नोंदणी झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. ज्या गोकुळनगर भागात या मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे त्या भागात केवळ 25 घरं आहेत, तीही सर्व अधिकारी वर्गांची आहेत. त्याचबरोबर इतरही जवळपास 1000 ते 1500 मतदार बोगस असल्याचं समोर आलंय. या संदर्भात महापालिकेकडे तक्रार करूनही कारवाई करण्यात आली नाही. महानगरपालिका आयुक्त याची दखल घेत नसल्यानं शेवटी तरुण इच्छुकांनी थेट न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतलाय. त्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये असं निष्पन्न झालं की यूपी बिहार यातल्या लोकांचे नावं आढळले आणि ते 1683 नावं ही प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 15, प्रभाग क्रमांक 10 इथली नावं सुद्धा प्रभाग क्रमांक 4 मध्ये आणलेली आहे. संबंधित याचा खुलासा आणि याच्या पुराव्यांनिशी आम्ही महानगरपालिका यांना दाखल सुद्धा केलं. संबंधित आयुक्त यांना बी भेटलो, ही बाब निदर्शन आणून दिली. आता हा जो मतदान कार्ड आहे हे आहे ब्रिजेश कुमार. याचा जे ॲड्रेस आहे गोकुळनगरमध्ये फक्त 22 घर आहेत. आमच्या माहितीच तो तिथं कोणीही ब्रिजेश कुमार राहत नाही. तर याच्यासोबत जवळपास अजून भरपूर नावं आहेत ते आम्ही उघडकीस आणू. यूपी बिहारचे नावं जे आहेत हे प्रशासनाचं लक्ष कुठे आहे. प्रशासनाला हीच विनंती आहे, कलेक्टर साहेबांना विनंती आहे की जे या घोळामध्ये सामील आहेत, जसे की BLO असो, तहसीलदार असो, आयुक्त असो, निवडणूक आयोग असो, या सर्वांना कारवाई व्हावी. नाही जर कारवाई नाही झाली तर आम्हाला हायकोर्टामध्ये चेप घ्यावी लागेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.